आज या सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष करूनच इथून बाहेर पडतो। आता सुद्धा ती दोघं एकमेकांच्या मिठीत काय झाले? तुमचे नाईक कुठे दिसत नाहीत भोसले? बरं मग तू कधी येतेस परत? आज या भोसल्यांचा फार्स बघूच बाल्कनीत बसून। तुमचा वेळ जिच्यात गुंतला होता ती गेली। त्याच्या आता जाऊन 10 टाकूया का त्याच्या ऑफिसमध्ये? अनायसे तो काळे पण आहे तिथं, साल्टीच काढून टाकतो हरामखोराची। डोकं फिरायची पाळी आली आहे। काय झालं हर्ष? मी तुला याआधी इतकं डिस्टर्ब कधीच पाहिलं नाही। नेहमी कसा तू बर्फाची लादी डोक्यावर ठेवल्यासारखा थंड असतोस, मग आजच काय तो झालं? म्हातारा सकाळपासून ऑफिस मध्ये येऊन बसलाय, दिवसभर डोकं खातोय। कोण म्हातारा? तोच धनाजी माने आणि त्याचा तो बुलडॉग चले चाव चाव चावतायत। एखाद्याने जर 2 कोटी रुपये दिले असतील तर तो प्रश्न विचारणारच। काय चुकलं? नाही नाही, विचारावे ना, त्यांनी प्रश्न जरूर विचारावेत, माझी काहीच हरकत नाही, पण तेवढ्यावर त्यांचं समाधान होत नाही। त्यांचं म्हणणं असं की मी त्यांच्या पायावरती लोटांगण घालावं, त्यांच्या समोर सतत त्यांची हांजी हांजी करत राहावं, आणि मला नेमकं तेच जमत नाही। कुणाही पुढे मान वाकवणं मला कधीही जमणार नाही। असावरी पुढेही नाही। हर्ष, हर्ष, एवढा का चिडलायस? तूही बाकीच्यांसारखीच वागणार असेल तर मी थांबू कशाला? बाकीच्यांसारखी म्हणजे? तो धनाजी माने मला चिमटीत पकडून कधी कुठे फेकून देता येईल त्याचा विचार करतोय। इकडे माझे बँकर्स, सप्लायर्स, कॉन्ट्रॅक्टर्स सगळे सगळे नडतायत मला, आणि माझ्या बायको सकट माझ्या घरच्यांना याची काही पडलेली नाही। सगळ्यांना असं वाटतं की मी शांत। बाकी सगळं जग आणि मी यात फरक आहे ना? मी तुला कधीच अडचणीत आणलेलं नाही आणि आणणारही नाही, कारण मला तू मनापासून आवडतोस। तुझा पराभव व्हावा असं मला कधीच वाटत नाही, उलट तू जिंकावास असंच वाटतं नेहमी मला। तुला मान्य असो वा नसो, तू फक्त माझा आहेस हर्ष, फक्त माझा आहेस ना? ड्रिंक घेणार? तू येणार असशील तर तुझ्याबरोबर विषय घेईन, तुझ्यासाठी। प्रॉमिस। चल राजा, आपल्या साईडवर जरा चक्कर टाकून येऊ। हा, बघूया तो भोसले काय बांधकाम करून राहिलाय ते। चल। अरे काय झालं? काय उपयोग नाही दादा जाऊन। मोकळी सपाट जमीन आणि त्यावरती हिंडणारं कुत्रं याच्या बिगर काही बघायला मिळायचं नाही। म्हणजे अजून बांधकामाला सुरुवातच झालेली नाही। काय वार्ता करून राहिला भाऊ तू? हा, आज पाटेच जाग आली मला। ही जखम झोपून देत नाही बघा। मग लख्याला घेऊन मीच साईटवरती गेलो, सगळं सपाट आहे। अरे मग काम कसं व्हायचं राजा? हा, काय मनात काय आहे भोसल्याच्या? माईला एवढा मोठा काम मिळाल्यावर कोणी पण शेपटाला आग लागल्यावर काम केलं पाहिजे, आणि तू
तू काय करत होता रे इतके दिवस खोकलीच्या? मला आज सांगते तू काम झालं नाही म्हणून. दादा कुणाच्या तरी कृपेने स्वर्गाच्या ट्रिपचं तिकीट नव्हतं का काढलं मी, त्यात किती दिवस गेलं माझं. चले राजा सोड हे सगळं, दुसरा माणूस शोध. हा नको भाडकाव आपल्याला. हे बघा दादा, कोर्टामध्ये अपराधाचं म्हणणं बी ऐकून घेतलं जातंय. तुम्ही वकील लोक म्हणजे एक लंबर शेपूट घालणारे. हा? एक घाव दोन तुकडे करून टाकायचे. कशाला फालतू फोकनाडी पाहिजे? दादा वकिलाला घाव घालायला वेळ लागतो, पण त्याने एकदा तो घातला ना की 2 नाही 200 तुकडे करतो. समोरचा माणूस पाणी बी मागत नाही. त्या भोसलेला एक संधी देऊ, निदान जाब तरी विचारू, मग तुम्ही घ्याल तो निर्णय खरा. ठीक आहे. हे काय वाढलं तुम्ही? मला हाक तरी मारायची. अगं मारली होती पण तुला ऐकू गेली नसेल. ये ना, ये बस बस ये. तुला ना ऐकायला आलं नसेल. घे खीर मी केलीये. आई, यांना जाऊन महिनाही झालेला नाही अजून. घरात गोड पदार्थ. आज बरोबर 1 महिना झाला, पण तारीख तुझ्या लक्षात असेल तर ना. माझ्या करणला खीर खूप आवडायची. केली ना की परत परत मागून घ्यायचा, हो की नाही हो? म्हणूनच आज केली. घे ना, ही एवढी संपव, मग तुला परत आणखी देते. हा नाही, नको मला. मला नाही जाणार हो. का नको? अगं तुझ्यासाठी नाही, तुझ्या पोटातल्या बाळासाठी तरी. होय, बापाच्या आवडीनिवडी मुलाला आत्तापासूनच कळायला हव्यात. हे काय लॉजिक आहे? अगं असं वाद घालत बसण्यापेक्षा तू पटकन पिऊन टाकशील तर काय बिघडणार आहे का? आम्हाला थोडंफार समाधान मिळावं असं नाही वाटत तुला? नाही, तसं नाही. पिते. शाबास, आणखी देते हा तुला. नाही नाही, आणखी नको. अगं थोडीशी घे. अहो, मला नाही जाणार. जाईल ग, थोडीशी घे, पटकन पिऊन टाक. हा आई, अगं जाईल ग, घे पी. घ्या पाणी घ्या. अहो, काय झालं? कुणाचं काय झालं? अहो, असं काय करता? तुम्ही नंदिनीकडे गेला होतात ना? काय म्हणाली ती? कधी येते परत? परवा. खरंच? तू काय कबूल केलंस ते लक्षात आहे ना तुझ्या? हो. पण मला एक सांगा, नंदिनी अचानक कशी हो यायला तयार झाली? म्हणजे सचिननं एखादी गोष्ट तिच्याकडे कबूल केली आहे का? त्यानं तिला तसं सांगितलं आहे का? अहो, त्या दोघांचं काही ठरलं आहे का?
माझं नाव सचिन आहे का? नाही ना? मग हे प्रश्न तुम्हाला का विचारतेस? त्याला विचार. आणि हे बघ, चहाच्या नावाखाली जे काय करतेस ना ते करून मला आणून दे. अहो पण चहा. ओतते घशात, उगाच ओरडू नका. मॉलचं काम आम्ही तुमच्याकडून काढून घेतोय हर्षवर्धन भोसले. काका, आज सकाळी आम्ही स्वतःच्या डोळ्यानं जाऊन बघून आलो. मोकळ्या जमिनीखेरीज काय बी नाही तिथं. इतके दिवस काय तुम्ही तिथलं गवत उपटून राहिला का? शार्दूलचा मित्र आणि रघुनाथाचा जावई हे क्वालिफिकेशन होतं तुमचं. यावरच काम दिलं तुम्हाला. तुमची कर्तबगारी शून्य. रघुनाथाचे जावई म्हणून माझ्या लेकी संगत घरी जेवायला बोलवीन, पण काम देणार नाही तुम्हाला. राजा काय असेल ते कागद तयार करील, त्यावर निमूट सह्या ठोका, घंटा मिटून टाका. चल राजा. काका, नाही बरोबर आहे. तुमचा निर्णय अगदी योग्यच आहे काका. बरोबर आहे. माझ्यासारख्या माणसाला एखादं काम देणं म्हणजे अख्ख्या प्रोजेक्टलाच पनवती लागल्यासारखं आहे काका. बरोबर आहे, तुमचा निर्णय योग्यच आहे. सध्या मी, माझं घर, माझी माणसं, आम्ही सगळेच दुर्दैवाचे दशावतार काय असतात ते पाहतोय स्वतःच्या डोळ्यांनी. नाही, आणि एका अर्थी बरंच आहे म्हणा. तुम्ही माझ्याकडनं हे काम काढून घेताय ते चांगलंच आहे. म्हणजे आता तरी निदान मला माझ्या बहिणीसाठी पूर्ण वेळ देता येईल. काय तिला खूप गरज आहे माझी काका. काय झालं तुझ्या बहिणीले? काका, काका काही दिवसांपूर्वीच एका रोड ऍक्सिडेंट मध्ये तिच्या कपाळाचं कुकू पुसलं गेलं काका. आणि नशिबाचे खेळ बघा काका कसे असतात. ऍक्सिडेंट होण्यापूर्वी काही क्षणाधीच तिने तिच्या नवऱ्याला सांगितलं की शी इज प्रेग्नंट. ती त्याच्या बाळाची आई होणार आहे म्हणून. काय? तुमची बहीण गरोदर असताना तिचा नवरा? हो काका, खरं तर तिला सुद्धा आम्ही गमावूनच बसलो होतो, पण नशिबानं वाचली ती. पण काय उपयोग आहे मला सांग, काय उपयोग आहे? आता तिला तिच्या सासरचे सगळे अवलक्षणी, पांढऱ्या पायाची नाही ते बोलतात. आणि मी कुणाच्या बापाचं कधी काही ऐकून न घेणारा हर्षवर्धन भोसले तिच्या सासरच्या सगळ्या नीच माणसांची वाटेल ती बोलणी ऐकून घेतो. माझ्या निष्पाप बिचाऱ्या बहिणीसाठी. नाही, पण मला सहन नाही झालं काका. मला म्हणजे शेवटी अतिरेक झाला. सरळ घरी घेऊन आलो तिला. म्हटलं घाबरू नकोस तू, अरे मी आहे ना, मी सांभाळीन तुझ्या पोराला, मी वाढवीन त्याला, मोठा करीन. अरे आपल्याला परवा नाही कुणाची. नाही, पण आता हे सगळं, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला कशा करता सांगू काका? अर्थात पांढरे साहेबांना हे सगळं माहितीही होतं. पांढरे साहेब,
अरे बाबा, पोरीची काळजी घे हा. पोटात बाळ आणि रिकाम कपाळ म्हणजे काय असतं भाऊ बघ. अरे काम सावकाशीने होईल भाऊ हा, त्याची काय काळजी नाही. आज डोळ्यामध्ये पाणी आणलं तू भाऊ. ए राजा, हे बघ, जावई बापूंना जी काय लागेल ती मदत करायची हा. लागेल ती मदत हा. मॉलचं काम हेच पूर्ण करणं. खरंच खरंच तुम्ही खूप मोठे आहात. मी तुमचे उपकार खरंच कधी. आज बँकेत जाणार होता ना तुम्ही? राहिलं बघ, उद्या जातो. काय झालं गेलं आता? जा बघ जा. जाऊ दे हो. जा बघ जा, नंतर कटकट नको. जा. काय झालं ग? काही नाही, उलटी झाली. अशी कशी उलटी झाली? माहित नाही हो, मला मगाचपासूनच मळमळत होतं जरा. उलटी काय मुद्दामुनी काढता येते. म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? मगाशी तू खीर प्यायला अगदी बळे बळे खीर घेतलीस आणि आता हे बघ, तुला नको होती खीर तर तसं सांगायचं होतं. सुका थोडं नाटक कशाला? आई हे बघा, तुम्ही आम्हा म्हातारा म्हातारीला काय वाटेल याची काळजी तुला कशाला? ज्याला काळजी वाटायची तो तर गेला. सर, मधल्या काळातला सगळा डेफिसिट आपण आपल्या सिल्वर गार्डनमधल्या प्रोजेक्टच्या जागांचे भाव वाढवून परस्पर वसूल करू शकतो. आणि शिवाय कुणाला फारसा संशयसुद्धा येणार नाही. हां, कुणी तोंड उघडलंच तर मग आपण सिमेंट आणि मटेरियलचे वाढलेले भाव त्यांच्या तोंडावर मारू शकतो. शिवाय सर तुम्ही स्वतःशीच का हसताय? मी विचार करतोय उदापुरे. काही माणसं जिवंतपणी कामी येत नाहीत, पण मेल्यावर येतात. सर, जे लोक हुतात्मा होतात त्यांच्याबद्दल बोलताय तुम्ही? उदापुरे, तुम्ही मूर्ख आहात. येस सर. मी माझ्या मेवण्याबद्दल बोलतोय.
माणूस तसा यथातथाच होता, अकाली गेला. वाईट झालं. हा, पण जिवंत राहूनही फार काही तारे तोडले नसते त्यांनी. सर, खरं तेच सांगतोय. तो गेला, पण जाताना आपला किती फायदा करून गेला ते बघा.